नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर गंगापूर चौफुली संचालक वेदांत दत्तात्रय कराळे. तर आपण आज आपल्या वैजापूर तालुक्यातील रामवाडी या गावातील प्रगतशील शेतकरी नितीनदादा चापेकर यांच्याशी बोलतोय. तर ते सकाळी सकाळी दुकानला आले आणि त्यांनी त्यांची समस्या सांगितली की आमच्या कांद्या पिकावर मोठ्या प्रमाणात पिळ पडतोय आणि कांदे जागेवर रिंगा मारायला लागतोय. आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे असे देखील म्हणणे की आमचा कांदा हा त्याचा नाळपाटा वाढू राहिला. तर याच्यासाठी काय करावं, आपण त्यांची समस्या एकदा काय ती त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार नितीन दादा, ती नेमकी समस्या काय होती की तुम्ही आल्याला मला बोलले? आमच्या कांद्यावर खूप मोठा पिळ पडतोय आणि थ्रिप्सचं प्रमाण जास्त वाटतंय आम्हाला. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या वावरात देखील अशा या समस्या मोठ्या प्रमाणात घडताय. तर यासाठी आपण उपाय म्हणून काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला वापरायचंय ट्रॉपिकल कंपनीचं टॅग मिनिस्टर. त्या टॅग मिनिस्टरमुळे जे पिळ्या मारताय, कांदा रिंग मारताय, ते जागेवर स्टॉप करण्यासाठी काम करणार आहे. त्यामध्ये आपल्याला वापरायचंय इकोविटा, इकोमॅक्स ॲग्रोचं इकोविटा. इकोविटा काय करतं, त्याच्यामध्ये सायटोकायनिन, ऑक्झिन, कार्बोझॅलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भूपृष्ठापासला वरचा भाग डेव्हलप करण्यासाठी ते काम करतं. पांढऱ्या मुळ्यांची संख्या ऑलरेडी डेव्हलप केलेली आहे आपण जागोरमुळे, पण आता दुसरा स्टेप म्हणजे भूपृष्ठापासला वरचा भाग डेव्हलप करणं, पातींची संख्या वाढवणं, नव्या नव्या पाती काढणं, झाडाला सरळ करणं, टाईट करणं, या गोष्टी करण्याचं काम आपलं इकोविटा करणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला वापरायचंय टीआय कंपनीचं रॉकेट. प्रोपेनोफॉस सायपरमेथ्रिन हा कंटेन असलेलं ते रॉकेट आपण वापरून आपला मवा, तुडतुडा, थ्रिप्स याचं एकत्रित नियंत्रण करू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याही शेतात पिळा या समस्या घडत असतील तर आपण आत्ताच ही योग्य ती फवारणी करून आपल्या पिकाला निरोगी ठेवण्याचे काम करायचे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ 100% सेंड करा, म्हणजे त्यांच्या हा व्हिडिओ बघून त्यांच्याही पिकात जर काही हानी होत असेल तर ते सावध होऊन हा फवारणी करतील. तर आपल्या शेतात काही समस्या असतील, एक वेळेस शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर गंगापूर चौफुली चिंतामणी कापूसवाल्या समोर या ठिकाणी भेट द्या. व नाही शक्य झालं तर आमच्या दिलेल्या नंबर, खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान करण्याची जबाबदारी आमची असेल. धन्यवाद.